तुमच्या मते तुम्हाला असं काय वाटतं की आता लग्न करावं की नाही करावं? जास्तीत जास्त 10 ते 15 वर्ष. त्याच्यानंतर फक्त लग्न एक सेलिब्रेशन म्हणून केलं जाईल आणि त्याच्यानंतर तू तुझा मी माझी. 85% महिला आहेत नाही करत लग्न वाचवण्यासाठी. लग्न आणि नातं दोन्ही. पण तुम्ही फक्त लग्न करताय, संसार नाही करत आहात. कारण लग्न आणि संसार इज अ व्हेरी डिफरंट थिंग. लग्न एक दिवसाचं आहे, संसार आयुष्यभराचं आहे. असं आपण आत्ता म्हणतोय की मी कधी आईवडिलांचं नाही ऐकलं, तर मी इथे तुमचं कशाला ऐकू? तुझ्या आईवडिलांचं मी काय? नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या वेगानं बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञान, करिअर, जीवनशैली आणि विचारसरणी बदलत असताना सर्वात मोठा बदल आपण कुठे पाहतो, तर तो म्हणजे आपल्या नातेसंबंधांमध्ये. प्रेमविवाह, बांधिलकी आणि भावनिक जोडणी याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नवीन पिढ्यांमध्ये बदलत चाललाय. या बदलत्या नातेसंबंधांच्या समज, भावनिक बुद्धिमत्ता आणि सजग संवाद किती महत्वाचा आहे यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक विशेष व्यक्तिमत्व, मॅरेज कोच, रिलेशनशिप ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट लीना परांजपे मॅम. लीना मॅम, तुमचं लोकशाही मराठीमध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत. थँक्यू. लीनाताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा हा जो संपूर्ण प्रवास आहे त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ह्या क्षेत्राची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली? कारण विवाह, नातेसंबंध ह्या नाजूक गोष्टी आहेत. स्वतःच्या नात्याला सांभाळताना, स्वतःचं लग्न सांभाळताना असं वाटलं म्हणजे की अरे, मी ह्या एजमध्ये माझं जर का रिमॅरेज मी हे सावरू शकते, सांभाळू शकते. आय लॉस्ट माय हजबंड इन माय फर्स्ट मॅरेज बिकॉज ऑफ कॅन्सर. तर मग हे नातं जर का मी इतक्या पद्धतीने, ऑफकोर्स माझ्या नवऱ्याच्याच मदतीने, पण हे सांभाळू शकते, तर का नाही आजचे तरुण किंवा का नाही आजचे मिलेनियल्स आणि जेनझीज जे नात्यांमध्ये आज खूप जास्त ब्रेकअप्समधनं वगैरे जात आहेत. तर प्रेरणा ही माझं स्वतःचं लग्न आणि द ग्रेट माझा नवरा ह्याच्याकडनंच मिळालेली आहे. निश्चितच. आताच तुम्ही म्हणालात की तुमचं सेकंड मॅरेज या गोष्टीमुळे तुम्हाला या गोष्टीची प्रेरणा मिळाली. पण कितपत हे खरं ठरतं की पहिलं लग्न मोडल्यानंतर जेव्हा दुसरं लग्न होतं तेव्हा पुन्हा प्रेम होतं आणि तो नवरा तितकाच चांगला मिळेल किंवा नाही मिळेल? कारण असं म्हटलं जातं ना की फर्स्ट मॅरेज झालेला आहे, दुसरा नवरा कसा मिळेल, आणि ते मिळाल्यानंतर लग्न टिकवणं हे कितपत योग्य आणि कितपत खरं ठरतं या सगळ्या गोष्टी? आता ह्याच्यामध्ये जज नाही करणार मी, पण ॲज अ विडो म्हणून मला ते खूप सहज सोपं झालं. कारण आय हॅड लॉस्ट माय पर्सन. असं नाही की मी त्याला चीट केलं किंवा त्यांनी चीट केलं, डिवोर्स घेतलाय किंवा कुठल्या वेगळ्या कारणाने आम्ही डिवोर्स घेतलाय. आणि मी तर ह्याच्यामध्ये टिप्पणी करताना मला असं वाटतं की एका विडो व्यक्तीकरता लग्न नवीन करणं ही एक अपॉर्च्युनिटी असू शकते. एका डिवोर्स व्यक्तीसाठीही ती अपॉर्च्युनिटी असेल जर का आधीचं लग्न टॉक्सिक असेल तर. पण त्या टॉक्सिसिटीची डेफिनेशन ज्याची त्यांनी आखायचे त्याप्रमाणे बोलायचे. कारण तुम्ही आज नुसतं एखादं नाही ऐकलं किंवा काही क्षुल्लक कारणांवरनं सुद्धा तुम्ही डिवोर्सेस घेता, तर ते कुठे ना कुठे त्याचे रिपरकशन्स तुम्हाला भोगावे लागणारच आहेत असं मला वाटतं. तुम्ही आता म्हणाले की टॉक्सिसिटी, ही जी टॉक्सिसिटी आहे त्याचं डेफिनेशन नेमकं कसं असणार आहे? म्हणजे हा नव्याने उद्भवलेला शब्द आहे, त्यामुळे आता जे जेनझी मध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात की काय टॉक्सिक रिलेशनशिप झाले, मला ह्या रिलेशनशिपमध्ये तर राहायचं नाहीये किंवा इरिटेट होतंय या रिलेशनशिपमध्ये, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने रिलेशनशिपमध्ये वापरले जातात. त्यावर काय बोला? टॉक्सिसिटीचा एक आपण जनरल लेवलवरती अर्थ घेतला तर त्याच्यामध्ये अब्युजमेंट येते, फिजिकल आणि व्हर्बल दोन्ही येतं. नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी बरोबर राहणं असतं. त्याच्याबरोबर इव्हन असं असतं की कुठेतरी तुमचा पेरेंटल इंटरफिअरन्स हा कुठेतरी ओव्हर जर झाला तर त्याचा तुमच्या नात्यावरती परिणाम होतो. तर इवन सायलेंट ट्रीटमेंट हा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एक पार्टनर कम्प्लिटली अवॉइडन्समध्ये आहे, डिटॅचमेंटमध्ये, आणि दुसरा पार्टनर खूपच जास्त एक्सपेक्ट करतोय किंवा ती किंवा तो खूप नात्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि काही त्याचा रिझल्ट मिळत नाहीये. तर अशा सायलेंट मॅरेजेसमधनं किंवा अशा ह्या बेसिसवरती जर घेतले आपण डिवोर्सेस, तर त्याला आपण म्हणजे ह्याला आपण टॉक्सिसिटी म्हणू शकतो. पण आजकालच्या जनरेशनमध्ये क्षुल्लक कारणांवरनं, म्हणजे एक एंगेजमेंट अशी तुटली ना, म्हणजे माझ्या एका केस स्टडी बद्दल सांगते मी की तो CA आहे, वय वर्ष त्याचं 29 आणि लग्न ठरलं, एंगेजमेंट झाली आणि विदिन अ मंथ त्यांनी त्याच्या म्हणजे होणाऱ्या त्या बायकोनी त्याला फोन करून सांगितलं की, जर व्हॉट्सअपवरतीच सांगितलं आधी आणि मग फोन करून सांगितलं तिने, तेही त्यांनी फोन केल्यावर तो मिस कॉल झाला म्हणून तिने सांगितलं
की तू मला ना विचारलंच नाहीस माझ्या त्या म्हणजे मेन्सेसच्या पिरियडमध्ये, म्हणजे तुला कर्टसीच नाहीये माझ्याबद्दल, तुला कन्सर्नच नाहीये माझ्याबद्दल, मला किती पोट माझं दुखत होतं, मला केवढा त्रास होत होता, म्हणजे हे काही चुकीचं नाहीये, पण त्याकरता तू लग्न मोडू शकतेस इथपर्यंत जर तुम्ही एक्स्ट्रीम लेवलला विचार करताय तर हा कुठेतरी तुमचा इमोशनल बॅगेज किंवा इमोशनल डिस्टर्बन्स तुमचा स्वतःचा आहे. निश्चितच. आता तुम्ही बोललात, पण या गोष्टीवरून ना एक गोष्ट अजूनही बोलली जाते, की मोस्ट ऑफ जे लिव्हिंग रिलेशनशिप असतात, असं म्हटलं जातं की लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सुद्धा लोक लग्न करतात आणि ते टिकतात, किंवा आता असंही म्हणतात की आधी लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहिलं पाहिजे आणि मग लग्न केलं पाहिजे. तुमच्या ते काय, हे योग्य आहे? आय अग्री टू दॅट. डेफिनेटली अग्री. असं नाहीये की पूर्वीपासून आलेली परंपरा आहे, प्रथा आहे, म्हणून त्याला आपण अगदी मम म्हणून तेच पुढे फॉलो करायला पाहिजे. नक्कीच आधी आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी जर चाचपडून घेतो तर का नाही लग्न चाचपडून घ्यायचं, किंवा पार्टनर रिलेशनशिप नातं आपण चाचपडून घ्यायचं. पण हे प्रत्येकाच्या समाजातल्या लोकांचा पण काही विचार असतो ना. मला असं वाटतं की समाजामध्ये हा विचार जर तुम्ही करताय तर डिवोर्सेस बद्दल पण समाजाचं काहीतरी मत असणारच आहे. पण आता डिवोर्सच्या बाबतीत समाज देखील तितका पुढारलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही नातं बांधताय आणि नातं तोडताय, मधला पॅच कधी भरणार? नातं सांभाळायला कधी शिकणार? नाही, आता आपण पाहतो ना, गेल्या अनेक म्हणजे आम्ही बातम्या देताना देखील पाहत असतो की आता इतका समाज पुढारलेला आहे की जर एखाद्या मुलीला त्या मुलासोबत राहायचं नसेल तर अक्षरशः तिचे वडील जसे लग्नात तिची पाठवणी करतात तसंच तिला वाजत गाजत पुन्हा माहेरी घेऊन येतात राहण्यासाठी. अशा देखील सिच्युएशन्स आपण पाहिलेल्या आहेत. ह्या सगळ्यावरती मी म्हणेन एक्स्ट्रीम लेवलची जर ट्रीटमेंट असेल तर हे सगळं शक्य आहे, किंवा हे खरोखर ते इम्प्रूव्हिंग आहे किंवा ते डेव्हलपमेंटल लेवलला जाणार आहे. त्याच्यामध्ये ग्रोथ आहे की खरोखर काही असे मुद्दे आहेत की ज्यावर त्या मुलीला सहन करावं लागतंय किंवा मुलालाही सहन करावं लागतंय आणि आई वडील त्यांची साथ देत आहेत. पण जर तुम्ही काही बेसिक गोष्टींवरनं, म्हणजे मुलीला काही सवयच नाहीये किंवा नवीन ठिकाणी तिला जर ऍडजस्ट होताना त्रास होतोय तर वेळ हा त्याच्यावरती मार्ग आहे. बरोबर. तर ह्या वेळेला न देता तुम्ही जस्ट बिकॉज पापा की परी म्हणून तिचं ऐकताय किंवा ममाज बॉय म्हणून त्याचं ऐकताय आणि म्हणताय नाही ना पटत आहे तुमचं तर मग तुम्ही डिवोर्स घ्यावे, दॅट्स नॉट द सोल्युशन. कारण त्यांनी मी जसं म्हटलं तसं लग्न करायचं आहे आणि संसार मोडायचा आहे, मग सांभाळायचा मधली गोष्ट कधी करणार? तर टॉक्सिसिटी ही त्याच्याशी रिलेटेड आहे की टॉक्सिसिटी नसेल तर क्षुल्लक कारणावरनं थोडंसं स्वतःला पेशंटली, थोडंसं स्वतःला ऍडजस्टमेंट लेवलला कनेक्शन बिल्ड करण्यासाठी काहीतरी तर आपल्याला एफर्ट्स घ्यायला पाहिजे. निश्चित. माझ्या सुद्धा काही अशा मैत्रिणी आहेत की आजूबाजूला आपल्यासोबत अशा अनुभव येत असतात की लग्न ठरलेलं असतं पण काही काही गोष्टी नंतर पटत नाहीयेत किंवा ठरू ना, म्हणजे एंगेजमेंट पर्यंत पोहोचतोय, पण जे असतं ना एक जास्त पॉझिटिव्हनेस पणा देखील आजकालच्या मुलींना किंवा मुलांना देखील पटत नाहीये. पॉझिटिव्हनेसमुळे देखील डिवोर्स झालेले आहेत, लग्न मोडलेले आहेत. करेक्ट. आता हे जे तू सांगतेस ही सगळी कारणं सांगतेस, विच इज ओके, पण माझा प्रश्न आहे की रूट लेवलवरती आपण कधी विचार करणार? बरोबर. आपण आई वडिलांना रिप्लेस करतो का? नाही आवडत आहे, आई फार कटकट करते, रिप्लेस करून टाकूया. किंवा मुलाला आपण रिप्लेस करतो का? फारच हट्टी आहे बाबा हे मूल, चल रिप्लेस करूया. मग फक्त ह्याच नात्यामध्ये गृहीत धरणं काय? जस्ट बिकॉज मार्केटमध्ये खूप जास्त अवेलेबिलिटी आहे, म्हणजे तुम्ही त्या आशेवरती आहात की नाही हे नाही तर ते आपल्याला मिळेल. बरोबर. माझं म्हणणं सिम्पल असं आहे की जर का फार एक्स्ट्रीम लेवलला काही प्रश्न नसतील किंवा काही तुमच्या मॅरेजमध्ये, तुमच्या लग्नामध्ये काही मुद्दे नसतील तर बेसिक लेवलवरती एवढा अभ्यास करायची गरजच नाहीये. कारण लग्न इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ ना, इट्स नॉट युअर एंटायर लाईफ. पण आता हे लाईफ म्हणून बघतच नाहीयेत लोक. लग्न म्हणजे लाईफ आता तर लोक बघतच. पण लग्न हे लाईफ नाहीच आहे, म्हणजे मी तेच सांगते, लग्न हा पार्ट आहे लाईफचा. त्यामुळे जन्मोजन्मीचा साथी वगैरे हे खूप आमच्याच काळातलं निघून गेलेलं आहे. त्यामुळे काळीच वेळी तुमचं काही पिळवटून निघणार नाहीये. जर जात असेल तर त्याला पहिलं कंट्रोल करा. यूज युअर स्मार्टनेस असं मला वाटतं इथे. तर बेसिकली मला असं वाटतं पर्सेंटेजेस जर का लग्नाचं तुम्ही कमी ठेवलं तर अपेक्षाही कमी, आर्ग्युमेंट्सही कमी आणि अभ्यासही कमी. म्हणजे तुमच्या मते तुम्हाला असं काय वाटतं की आता लग्न करावं की नाही करावं? मी कोणी नाहीये सांगणारी की लग्न करा की नाही, ज्याचं त्याचं त्यांनी डिसाईड करायचं. पण मॅरेज ह्या सिस्टम करता किंवा लग्न ही जी संस्था आहे त्याकरता खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट देण्याची कपॅसिटी आजच्या मुलांमध्ये नाहीये. एलिजिबिलिटी सुद्धा नाहीये. काय असायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट?
फॉरगिव्हनेस पाहिजे. फक्त प्रेम कसं काय पुरेसं होईल? फॉरगिव्हनेस पाहिजे, ऍडजस्टमेंट पाहिजे, ऍक्सेप्टन्स पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे. तर खूप जास्त गोष्टी त्याच्यामध्ये. कमिटमेंट तर डेफिनेटली आली. पेरेंटल इंटरफिअरन्स हा मुद्दा जर का आपण घेतला, त्यामध्ये आता तुम्ही गेलात सगळं, म्हणजे लाईक पेरेंट्स म्हणतात की आता तू आमची मुलगी झालीस, हे सगळं बोलून नाही होते. ऍक्च्युली ती तिथे मुलगी होणं शक्य नाहीये, हे प्रॅक्टिकली आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. लग्न झाल्यानंतर ती नवीन आहे, तर त्या दोघांना त्यांची स्पेस देणं फार गरजेचं आहे, त्या दोघांना. त्यामुळे हे दोघं लर्न करताना, आपले नातेसंबंध वाढवताना पेरेंट्सनी थोडंसं बाजूला डिस्टंट असणं फार गरजेचं आहे. आणि जे आजकालचे पेरेंट्स बऱ्यापैकी करतायत, पण काही पेरेंट्स नाही करत आहेत, किंवा ती मुलं सुद्धा तेवढी करेजियस नाहीयेत. ममाज बॉय म्हणून आहे, की ज्यामध्ये या मुलींना ते नाही सहन होणार की मी कधी आईवडिलांचं नाही ऐकलं, तर मी इथे तुमचं कशाला ऐकू, तुझ्या आईवडिलांचं मी का ऐकू, असा मुद्दा येऊ शकतो. लग्न टिकत नाहीये, त्याला डिलिंग टेक्निक्स कुठेतरी कमी पडतायत असं मला वाटतं. म्हणजे करा तुम्ही लग्न, पण तुम्ही नुसतं लग्न करताय, संसार नाही करतात. कारण लग्न आणि संसार इज अ व्हेरी डिफरंट थिंग. लग्न एक दिवसाचं आहे, संसार आयुष्यभराचा आहे असं आपण आत्ता म्हणतोय, पण तो मे बी वर्षभराचा. 8 दिवसाची ही केस स्टडी आहे माझ्याकडे. 8 दिवस झालेत फक्त लग्नाला. 8 दिवसाची केस स्टडी, डिवोर्स पर्यंत गेलेली गोष्टी. 8 दिवसात तुम्ही जाऊ शकता. कारण दिस इज व्हॉट द माइंडसेट हॅज बिकम ना, की मला नाही पटत आहे. अरे पण पटत नाहीये, तर त्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन हा मार्ग आहे, कनेक्शन हा मार्ग आहे, ऍडजस्टमेंट हा मार्ग आहे. तर इथे कुठेतरी हक्क आणि हट्ट इथपर्यंत पोहोचेपर्यंत हे जातच नाही कपल. हक्कानी आज कोणाला ओरडणं किंवा हट्ट करून सुद्धा काही गोष्ट मागणं, हा त्यांचा इंडिपेंडन्सला धक्का लागतो. माझं म्हणणं आहे, इंडिपेंडन्स मॅरेजमध्ये चालत नाही. मार्क माय वर्ड्स, इंडिपेंडन्स कुठलाच, फक्त फायनान्शियल इंडिपेंडन्स चालतो. बाकी स्वातंत्र्य तुमचं मॅरेजमध्ये चालणार नाही. तर तुम्हाला जर स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच जगायचं आहे, तर तुम्ही लग्न करूच नका. असे कितीतरी यंगस्टर्स आहेत आता, आपण म्हणूया की ज्यांनी करिअरशी लग्न केलंय. करिअरशी लग्न केलं तर तुम्ही दुसऱ्याला जस्टिस नाही देऊ शकत. आपण सिम्पल करूया काही गोष्टी. पण फॅमिली प्रेशर असतं, मग ते प्रेशर नाही घ्यायचं, हे पण तुमचा स्वतःचा स्टँड आहे ना. तुम्ही स्वतः स्टँड घेऊ शकता स्वतःसाठी. डेफिनेटली कोणी तुम्हाला प्रेशराईज केलंय. बरं, तुमच्या या 20 वर्षांच्या प्रवासामध्ये तुम्ही अनेक व्यक्तींना भेटलात, अनेक कपल्सना भेटलात, त्यांच्याशी बोललात, त्यांना मार्गदर्शन केलात. यामध्ये नात्यात होणारे बदल तुम्ही किती अनुभवलेत? इम्पल्सिव्हनेस खूप वाढलाय, क्विक जजमेंट खूप वाढली आहे, आणि नाही पटलं सोडून द्या ही वृत्ती खूप वाढली आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाही सगळेच असे आहेत डेफिनेटली, पण धरसोड वृत्तीमुळे स्टेबिलिटी नाहीये. अनसर्टनिटी इज टुडेज नीड असं मला वाटतं. आणि ती जेवढ्या लवकर तुम्ही अडॅप्ट कराल, तेवढ्या लवकर तुम्ही स्वतः त्या ठोकताळ्यातनं बाजू कराल स्वतःला, की अरे मॅरेज ही संस्था एक, माझ्या मते तरी मला वाटतं लग्न संस्था एक नेक्स्ट 10 वर्ष टिकू शकते. त्यानंतर ती बऱ्यापैकी एक्सटिंक्ट होऊ शकेल. बापरे. येस. आणि मी हा अभ्यास आहे म्हणून मी सांगते, त्या रिसर्चवरती मी सांगते. जास्तीत जास्त 10 ते 15 वर्ष. त्याच्यानंतर फक्त लग्न एक सेलिब्रेशन म्हणून केलं जाईल, आणि त्याच्यानंतर तू तुझा मी माझी. अशी कुठली केस तुमच्यापर्यंत आली आणि ती म्हणजे ती मेमोरेबल, तुमच्या कायम लक्षात राहिली, की ही केस मी आतापर्यंत कधीच विसरणार नाही, असं कधी घडलंय? ती 7 दिवसाची केस स्टडी मी तुला म्हटलं तसं. काय लग्न झालं रविवारी, सोमवारी त्यांची पूजा वगैरे काय ते सगळं झालं, आणि त्यानंतर हे कपल फक्त मंगळवार आणि बुधवार दोनच दिवस, म्हणजे 2च रात्री फक्त इंटिमेट झाले, एकमेकांच्या जवळ आले. मुलांनी कुठल्या सिरियस रिलेशनशिपमध्ये मुलगा नव्हता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही पहिली अपॉर्च्युनिटी होती, किंवा आय वुड से हा एक्सपिरियन्स होता. तर तो थोडासा ॲग्रेसिव्ह झाला, म्हणजे नॉट ॲजिटेटिव्ह सॉरी, पण तो ॲग्रेसिव्ह झाला. आणि हे नॉर्मल आहे की एक आपण जर का अपोजिट सेक्सला पहिल्यांदा अनुभवतोय, तर त्यावेळेला आपण म्हणजे अग्रेसिव्ह होणं हे त्याच्या हातात नव्हतं, तो नॅचरली होता. नंतर सगळं सॉरी वगैरे झालं, आणि ते स्लेप्ट ऑल्सो व्हेरी हॅपीली. पण समहाव तिने ते गोष्ट इतकी डोक्यात आईवडिलांनी सांगितलेली पक्की धरली, की तिने बुधवारी रात्री 1 वाजता आईला फोन केला आणि सांगितलं की हे असं असं झालं, आणि ह्यांनी माझ्यावरती थोडंसं मॉलेस्ट करायचा प्रयत्न केला. आणि मी ह्याला म्हणते क्विक जजमेंट. गुरुवारी ती संध्याकाळी 5 वाजता बॅग उचलली आणि ती निघूनही गेली घरी. शुक्रवारी हा माझ्या समोर बसून रडतोय. आता रविवारी झालेलं लग्न, आणि शुक्रवारी हा मुलगा रडतोय आणि सांगतोय की मॅडम असं माझं काय चुकलं की मी कोणाशी अफेअर केलं नाही,
का मी चीट केलं हिला, काहीच नाही मी केलं. आय वॉज नॉट इन अ सिरियस रिलेशनशिप. म्हणजे त्या मुलाला ते लग्न टिकवायचं होतं. एक्झॅक्टली. म्हणून त्यांनी आणि अशी मुलं खूप कमी येतात आता माझ्याकडे येणाऱ्या मुलींची संख्या म्हणजे बायकांची संख्या जास्त आहे. 85% डिवोर्स नाही, मी डिवोर्स लॉयर नाहीये. डिवोर्स लॉयर्स आर चीपर दॅन मी. आय एम सॉरी, पण माझ्याकडे लग्न वाचवायला येणाऱ्या बायकांची संख्या माझ्याकडे जास्त आहे. अच्छा. विमेन आर द इनिशिएटर्स. विमेन टेक द इनिशिएटिव्ह फॉर प्रोएक्टिव्हनेस. बरोबर. तर ह्या केसमध्ये हा शुक्रवारी वगैरे रडला, सगळं झालं. म्हटलं आता ती गेलीये, तिला पहिलं आणायला पाहिजे. त्यामुळे कोचिंग सेशन सुरू झाली. तिला आणलं पहिलं. ती माझ्या समोर आली 1-2 आठवड्यामध्ये. तिला हे गोष्ट मान्य झाली की मी थोडंसं जरा एक्स्ट्रीम लेवलला जाऊन एकदम पटकन डिसिजन घेऊन, कारण आई वडिलांनी सांगितलेलं होतं एवढंसं जरी काही झालं तरी आम्हाला फोन करा. आणि तिने खरंच एवढंसं झालं आणि तिने फोन केला. एकुलती एक मुलगी, लाडाकोडाची वाढलेली. मग ते लग्न म्हणजे आता 2.5 वर्षाचा मुलगा आहे त्यांना. अरे वा, मस्त. सो माझं म्हणणं असं आहे की ती आली, तिचे सेशन्स झाले. यानंतर तिने तिच्या आईचेही 2 सेशन्स घेतले की हाऊ नॉट टू इंटरफिअर. म्हणजे मध्ये नाही पडायचं. अर्थात त्यांनाही ते पटलं नंतर की ह्या म्हणजे इम्पल्सिव्हनेस मध्ये हिने असं केलेला डिसिजन आणि त्याला आपण दिलेली साथ कुठेतरी चुकली आपली. बरं, तुमच्या सेशनची प्रोसेस कशी असते? किती सेशन्स होतात? कशा पद्धतीने सुरुवात? सेशन्स म्हणजे हे कोचिंग आणि मेंटॉरिंग सेशन्स आहेत. आपण म्हणूया स्विमिंग कोच असतो जो पाण्यात उतरून लिटरली स्विमिंग शिकवतो. इट्स सेम लाईक दॅट. मी नात्यात उतरून नातं सांभाळायला शिकवते. इन द सेन्स इट्स नॉट काउन्सिलिंग, इट्स नॉट थेरपी, पण ह्यामध्ये तुम्हाला सुदृढ करणं किंवा तुम्हाला थोडंसं सबळ करणं हा माझा हेतू आहे. बरोबर. कारण तुम्ही जेव्हा स्वतःचा चार्ज घ्याल तेव्हा तुम्ही यू विल नेव्हर लुक बॅक. सो तुम्ही हरवलाय कुठेतरी आणि तिथून तुम्हाला हायवे पर्यंत नेणं हे माझं काम आहे. कोचिंग अँड मेंटॉरिंग इट वर्क्स लाईक अ कॅटलिस्ट. यू नेव्हर डिपेंड ऑन मी. दॅट आय विल मेक शुअर. मात्र मग मॅरेज काउन्सिलर आणि मॅरेज एक्सपर्ट यामध्ये काय फरक आहे? काउन्सिलर्सना थोडीशी लिमिटेशन असते. इन द सेन्स काउन्सिलिंग हे खूप पॅसिव्ह वर्ड आहे. पॅसिव्ह वर्ड विथ ड्यू रिस्पेक्ट टू काउन्सिलर्स, कारण तीही एक कला आहे डेफिनेटली आणि तेही एक म्हणजे थेरपीचा भाग आहे. पण काउन्सिलर्सना एक लिमिटेशन अशी असते की इट इज अ पॅसिव्ह वन. ते ऍक्टिव्ह नाही करू शकत. त्यामुळे ते पॅसिव्ह सल्ला देतात, ते गायडन्स देतात, राईट. व्हेअरएज कोचिंग अँड मेंटॉरिंग इज आम्ही ऍक्टिव्हली त्यांना अकाउंटेबल धरू शकतो. आम्ही ऍक्टिव्हली मी होम व्हिजिट्स देते ग्लोबली. वेन आय एम सेइंग ग्लोबली, आय वर्क इन 6 टाइम झोन्स. तिथे जेव्हा मला क्लायंट एक 7-8 महिन्यानंतर म्हणजे 7-8 महिने कोचिंग सेशन झाली आहेत तरीही त्याचा प्रॉब्लेम थोडा बऱ्यापैकी सिव्हिअर आहे आणि त्यांना आय लिव्ह विथ दॅम 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 22 दिवस त्यांच्या भांडणात, त्यांच्या फ्रिक्शन्समध्ये, त्यांच्या फाईट्समध्ये, त्यांच्या अब्युझिव्हनेसमध्ये, त्यांच्या आर्ग्युमेंट्समध्ये, त्यांचा रॅम्प वॉक करताना. आय होप माहितीये रॅम्प वॉकचा अर्थ काय येतो. सो हा जेव्हा मी त्यांना करून दाखवते तेव्हा सी इट टर्न्स इन टू अ फन लिव्हिंग थिंग. त्यांना स्वतः ते सजग होतात की आपण नक्की हे का करतोय आणि काय करतोय आणि जे काही करतोय ते का करतोय. सो ही अशी होम सर्व्हिस इज डेफिनेटली अ व्हेरी युनिक वन. पण मी ती रिस्क घेते आणि मी त्याप्रमाणे त्या गोष्टी त्यांना ऑफर करते. दिस इज हाऊ अ डिफरन्स इज इन कोचिंग अँड मेंटॉरिंग आणि काउन्सिलिंग आणि थेरपीमध्ये. मॅम, पण मला हे प्रकर्षाने विचारायला आवडेल की आता सध्या झेनझी मिलेनियल्स जे आहेत त्यांच्यात प्रेम, लग्न ह्या आणि नात्यांची बांधिलकी हे सगळं पाहणं, ह्या नजरा जरा वेगळ्या झाल्यात. हे काही चेंज तुम्हाला जाणवतोय झेनझी आणि मिलेनियल्स यांचा जो रिलेशनशिप फॅक्टर आहे? नक्की. आमची जनरेशन होती जनरेशन एक्स. त्यानंतर मिलेनियल्स आजी आजोबा आई वडील हे बघत शिकले. म्हणून मिलेनियल ही शेवटची पिढी आहे, मार्क माय वर्ड्स, की ज्यांना रिस्पेक्ट माहिती आहे. बरोबर. ज्यांना नात्याबद्दलचाही रिस्पेक्ट माहिती आहे. जेनझीजनी सेपरेट पेरेंट्स, सिंगल पेरेंट्स सॉरी, ह्यांच्यामध्ये हे वाढलेले आहेत. सगळे नाही पण बऱ्यापैकी. त्यामुळे त्यांना एक नात्याचा आणि मॅरेजेस ढासळताना ते रोज बघतायत. म्हणजे त्यामुळे मॅरेजेस आर लिटरली आउटडेटेड. बरोबर. वेडिंग्स आर इन बट मॅरेजेस आर आउटडेटेड. प्लीज अंडरस्टँड. आणि हे सगळं जेनझी बघतीये. त्यामुळे जेनझी पिढीला मॅरेज बद्दल अट्रॅक्शनच नाही अजिबात. ते म्हणतात ठीक आहे नातं जरी टिकलं तरी ठीक आहे पण त्यांना कमिटमेंट हवी आहे. कारण मी रोज त्यांच्याबरोबर काम करते. आज मी जरी ह्या जनरेशनला बिलॉंग करते तरी मी जेनझीज बरोबर पण तेवढ्याच प्रकर्षाने रोज काम करते. काय फरक जाणवतो तुम्हाला? जेनझीज मध्ये एनर्जी भरपूर आहे, इम्पल्सिव्हनेस आहे,
पेशन्स पण तसे कमी आहेत, पण क्लॅरिटी खूप आहे. मिलेनियल्सच्या चुका जेन्झीज कधीच करणार नाही. त्यांच्यामध्ये कमिटमेंट पण आहे. पण जर कुठं झालं आणि कुठे ब्रेकअप जरी झाला तर त्याला व्हेंट आउट करायला हुकअप पण ते करू शकतात. कारण त्यांना असं वाटतं हुकअप हे करणं हा त्याच्यावरती सोल्युशन आहे. म्हणजे माझ्या बॉडीची नीड आहे, इट्स माय नीड, इट्स माय लाईफ असं म्हणू शकतात ते. आणि हे पचवणं आमच्या जनरेशनला खूप कठीण जातं. सो इट इज अ फॅक्ट राईट नाव. त्यामुळे सिच्युएशनशिप घे, बेंचिंग घे, गोस्टिंग घे, किंवा इव्हन डेटिंगपासनं डेटिंगला सुद्धा नातं समजतात ते, विच इज अ व्हेरी रॉंग थिंग. कारण ह्या सगळ्या कन्सेप्ट ना कॉपी पेस्टेड आहेत. पण माझं इथे ह्या चॅनलच्या दृष्टीने सुद्धा मला असं अवेअरनेस आणावं लागेल, किंवा त्यासाठी म्हणजे असं बोलावंसं वाटतं की तुम्ही हे स्मार्ट डेटिंगमध्ये कन्व्हर्ट केलं तर, नुसतं ब्लाइंड डेटिंग करण्यापेक्षा स्मार्टनेस त्याच्यामध्ये आणलात तर, की डेटिंग हे नातं नाहीये. त्यामुळे डेट तुम्ही ॲट अ टाइम 3 ते 4 व्यक्तींबद्दल बरोबर ॲट अ टाइम करू शकता. फक्त एका महिन्यात केलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये फिल्टर करा की ह्यांच्याबरोबर नाही जमत आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये फायनलला या की अरे बाबा तुझं आणि माझं जमतंय, वाईब सो कॉल्ड मॅच होतीये, तर आपण सिरियस रिलेशनशिपमध्ये जायचं का रे. ह्या गोष्टी जेन्झीजमध्ये जास्त पाहायला मिळतात आणि ह्या असाव्यात मी तर म्हणते, कारण एवढी क्लॅरिटी त्यांना हवी आहे आणि आहे त्यांच्याकडे. जर तो म्हणाला की नाही मी आहे, तर मग दोघंही सिरियस रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. मग पुढे लिव्ह इन का लग्न हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आता तुम्ही म्हणाला डेटिंग बद्दल, पण आधी आपण वधूवर सूचक मंडळ ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. त्यानंतर आता डेटिंग ॲप पाहतोय. डेटिंग ॲपवर देखील अनेक लग्न जुळतात, ते लग्न होतात, ते सुद्धा डिवोर्सपर्यंत पोहोचतात. ह्या सगळ्या गोष्टी होतात. मात्र ह्या सगळ्या गोष्टींमुळे जी मानवी नात्यातला बदल आहे तो काही बदलतो का? माणूस स्पेसच्या नादामध्ये ना एकटा पडतोय. कारण स्पेस हवी आहे, पण इन पर्स्यूट ऑफ दॅट हॅपीनेस किंवा दॅट पीस ऍक्च्युली ते स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारतात, हे कळत नाही. त्यामुळे शेवटी लोनलीनेसनी माणसं जाणार. मी आता कॅनडावरनं जेव्हा 3 वर्षापूर्वी रिसर्च करून आले तेव्हा मी हेच बोललेले, ह्युमन रोबोट्स बनू शकतात इथे येत्या 10 वर्षात. त्यामुळे तुमच्या इमोशन्सच जे आहेत, तुला कदाचित माहिती असेल का माहिती नाही, पण कडलर्स क्लब आपल्या बॉम्बेमध्ये पण चालतात. कडलर्स क्लब म्हणजे तासाचे कडल करण्याचे तुम्हाला पैसे दिले जातात. $200, $100 एवढे तुम्ही कमवता फक्त ह्युमन वॉर्मथ देण्यासाठी. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट वन. म्हणजे कुठे चाललोय आपण. निश्चितपणे आत्ताच आपण सध्या चालू असलेली बातमी पाहतोय, सिया प्रकरण. करेक्ट. सिया आणि केतन, जो तिचा बॉयफ्रेंड होता चेतन आणि तिचा जो फियोन्सा होता केतन, अक्षरशः म्हणजे ही गोष्ट होऊ नये असं झालेलं आहे. तिने ढकलून दिलंय. ह्या सगळ्या पण गोष्टी होत आहेत. एवढी म्हणजे गुन्हेगारी देखील वाढली आहे प्रेमामध्ये, लग्नामध्ये. आणि तिचा रिमोर्स पण तिला नाहीये. त्याचं म्हणजे काय म्हणतात, एक प्रकारची कण पण तिला खंत नाही असं ते ऑब्झर्व केलं असेल. मी आता केस मला डिटेल माहिती नाही, सो मला काही राईट नाही बनत की मी काही तिचं जज असं म्हणणं करेन. आहे की त्याला टक्कल होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला टक्कल होतं आणि त्याला माहिती होतं की माझं दुसऱ्या मुलाबरोबर प्रेम आहे. पण त्या दोघांचं असं म्हणणं होतं की त्या मुलाचं असं म्हणणं होतं की मी खूप रिच घराण्यातला आहे आणि जर आता लग्न मोडलं तर माझी फॅमिलीची अब्रू जाईल, असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे तिने असा काटा काढला असं तिचं म्हणणं आहे. पण ह्या वेगवेगळे वळण आले त्या केसेसला. तुम्ही तुमच्या दृष्टीने पाहताना काय सांगाल? मला असं वाटतं कुठेतरी खूप जास्त नात्यामध्ये एका साईडनी ओव्हर इन्व्हॉल्वमेंट आणि ओव्हर लव्ह आणि ब्लाइंड लव्ह आलं, ब्लाइंड ट्रस्ट आला ना की ते नातं इम्बॅलन्स होतं. आणि दॅट इज व्हॉट हॅज हॅपन्ड इन दिस केस. केतननी खूपच जास्त तिच्यावरती, कारण तो आधी कुठल्या रिलेशनशिपमध्ये, सिरियस रिलेशनशिपमध्ये नव्हता. एक्झॅक्टली आता ह्या मुलाबरोबर जे मी आधीची केस सांगितली, त्यामुळे तो तिच्यावरती एवढा भाळला, एवढं तो करत होता. ते एक रील पण मी कुठे बघितलेलं, त्यांची कुठली बर्थडे होता तिचा, तो त्यांनी प्रपोज केलेलं असं. तर एवढं जेव्हा तुम्ही करताय ना, तेव्हा प्लीज स्वतःला होल्ड करा आणि बघा की समोरचाही तुमच्यावरती तेवढा इमोशनली डिपेंड आहे का, किंवा नात्यामध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट करतोय का. निश्चितच मॅम, मी तुम्हाला प्रश्न विचारतेच आहे. मात्र माझे जे यंग कलिग्स आहेत, जे ह्या सगळ्यातून आता पुढे जाणार आहेत, त्यांना काही शंका आहेत आणि त्यांच्या शंकांचं अनुसरण तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलाल? नक्की नक्की नक्की, मला आवडेल. नमस्कार मॅम. माझा प्रश्न असा आहे की आजच्या तरुणांनी लग्न करण्यापूर्वी किंवा सिरियस रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा जास्त विचार केला पाहिजे? सिरियस रिलेशनशिपच्या आधी डेट करायला पाहिजे पहिली गोष्ट. आणि डेट करताना स्मार्ट डेटिंग करायला पाहिजे. स्मार्ट डेटिंगचा अर्थ असा आहे की डोळसपणे डेटिंग करायचं आहे. डेटिंगमध्ये इमोशन्स
ची फार इन्व्हॉल्वमेंट नको आहे. कारण डेटिंग ही फेज ही फक्त एकमेकाला समजून घेण्यासाठी आहे, तुमचे लाईक्स डिसलाईक्स एक्सप्लोअर करण्यासाठी आहे. ते नातं नाही आहे. डेटिंग इज नॉट अ रिलेशनशिप. त्यामुळे गडबड हीच होतीये की डेटिंगला नातं समजून एक पार्टनर खूप जास्त इमोशनली इन्व्हॉल्व होतो किंवा हळूहळू होतोय आणि दुसरा मात्र ते खूप कॅज्युअली घेतोय. याच्याशी जोडून एक प्रश्न आहे बोल माझा ना. की काही जणांच्या घरी या गोष्टी चालत नाही, डेटिंग सगळं वगैरे, आणि अरेंज मॅरेजेस होतात, तर त्यावेळी मुला मुलींनी कोणता विचार केला पाहिजे? कसं आई वडिलांना सांगितलं पाहिजे का की मला असं करायचं आहे, किंवा कशा पद्धतीने त्यांनी या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत? जेनझी ही जनरेशन अशी आहे की जी खरोखर स्मार्ट आहे, मिलेनियल्सच्या चुका न करणारी आहे. तर त्यांनी स्वतःसाठी स्टँड घेण्यामध्ये काहीच चुकीचं नाही असं मला वाटतं. पण हा स्टँड ते घेत नाहीत. मे बी सोसायटल प्रेशर असेल, पेरेंटल प्रेशर असेल, घरात आपल्या चालत नाही, ह्या रूल्स रेग्युलेशनमुळे असेल. पण त्यांनी तुम्ही काय करताय, आत्ताचं दुखणं पोस्टपोन करताय. त्यामुळे तुम्ही आत्ता मुलाला कंट्रोल कराल, आत्ता हे नाही चालणार म्हणून अरेंज मॅरेजमध्ये त्याला कन्व्हिन्स पण कराल किंवा तिला कन्व्हिन्स कराल. पण त्यानंतर जेव्हा ती घरी येईल परत किंवा तो नातं तोडायला तयार होईल, तेव्हा परत तुम्ही काय करणार? सो माझा मुद्दा आहे, इट्स बेटर की तुम्ही जर यंग जनरेशनला त्यांचं मत मांडायला कन्स्ट्रक्टिव्हली हेल्प केली तर. म्हणजे त्यांचा, मी उगीच ओव्हर कॉन्फिडन्सनी नाही म्हणत आहे, पण तुमच्या स्वतःच्या मताने तुम्हा स्वतःचा स्टँड घेऊन जर का तुम्ही हे करिअरमध्ये तुमचं ग्रो करताय, तर तसं रिलेशनशिप स्वतःच्या दृष्टीने तुम्ही ग्रो करायला तुमचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही डेफिनेटली पेरेंट्सना कन्व्हिन्स करू शकता. थँक्यू मॅम. मॅम, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की रिलेशनशिपमध्ये इमोशनल इंटेलिजन्स किती महत्त्वाचा आहे? रिलेशनशिपमध्ये जसं आपण फिजिकल म्हणतो, फिजिकल इंटिमसी ही इम्पॉर्टंट आहे, तशीच इमोशनल इंटिमसी सुद्धा खूप जास्त मॅटर करते आणि ती किंबहुना जास्त मॅटर करते. पण ते सिरियस रिलेशनशिपमध्ये. डेटिंग फेजमध्ये ॲब्सोल्युटली नाही. डेटिंग फेजमध्ये इमोशन्स जरी अशा काय म्हणतात त्याला, ओतप्रोत येत असल्या तरी त्याला आपल्याला थोडंसं कंट्रोल करायचं आहे. कारण समोरच्याकडनं सुद्धा ते येत आहे की नाही हे जाणल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा अटॅचमेंट किंवा इन्व्हॉल्ड होता, तर ते खूप वन सायडेड रिलेशनशिप होतं आणि मग म्हणूनच ब्रेकअप्स होतात. ओके, थँक्यू. वेलकम. मॅम, माझा प्रश्न असा आहे की नात्यातील जे रेड फ्लॅग्स असतात त्या ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये, अशी म्हणजे कोणते असे गोष्ट आहे? रेड फ्लॅग्स आता म्हणजे गुगल सर्च केलं तर सगळेच रेड फ्लॅग्स मिळतील. एआयला विचारलं तर तो पटापट सांगेल माझ्याही पेक्षा फास्ट. पण मेन इम्पॉर्टंट मला वाटतं टॉक्सिसिटी, कंट्रोलिंग बिहेवियर नाही पाहिजे. म्हणजे नातं तुमचं जर डेटिंगमधनं तुम्ही नात्यात गेल्या, तर नातं झाल्यानंतर मग तू हे कपडे घालू नकोस किंवा तू असं नको वागूस किंवा तू तिच्याबरोबर मला का दिसलास, मग तुझ्या स्टोरीमध्ये तू हे ऍड का केलंस किंवा मला दिसलं की तू तिला खुणावत होतास किंवा XYZ. मी जस्ट एक्झाम्पल देते. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस वाढतो किंवा ह्याच्यामध्ये तोच पॉझिटिव्हनेस म्हणजे प्रेमाचं कन्व्हर्जन पॉझिटिव्हनेसमध्ये होतं आणि पॉझिटिव्हनेसचं कन्व्हर्जन मॅनिप्युलेशनमध्ये होतं. सो ते पहिलं नकोय आपल्याला. त्याच वेळेला तुम्ही स्वतःची स्टँड घ्यायला पाहिजेत की माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, मी स्वतः तेवढा माझा कंट्रोल आहे, तुझा विश्वास नाही तर तुला स्वतःवर काम करावं लागेल, अदरवाईज वी वॉन्ट गो टुगेदर. ओके, सिम्पल. थँक्यू मॅम. नमस्कार मॅम. माझा प्रश्न तुम्हाला असा होता की ब्रेकअप नंतर किंवा नातं तुटल्यावर स्वतःला जर भावनिकदृष्ट्या सावरायचं आहे तर काय करता येईल? ग्रीफिंगचा पिरियड द्यायला पाहिजे. ते दुःख, त्या दुःखातून जाणं, रडणं, त्यातनं शिकणं, त्यातनं स्वतःला ॲक्सेप्ट करणं, स्वतः सबळ बनणं, या प्रोसेसला जवळजवळ 6 महिने लागतील. एवढं थांबावं लागेल. अदरवाईज तुम्ही काय करताय, पुढच्या पार्टनरला जेव्हा शोधता तेव्हा त्याला ब्रिज म्हणून यूज करता आणि हा ब्रिज तुमच्यासाठी कोसळायला म्हणजे ॲक्च्युली म्हणजे त्यासाठी होतं की तुम्ही जास्त भावनिकदृष्ट्या स्वतःवर काम न केल्यामुळे तुम्ही स्वतः परत डिपेंडच राहता समोरच्या पार्टनरवरती. इमोशनली इंटरडिपेंडन्स पाहिजे. मीही जशी डिपेंड आहे तसा तोही माझ्यावर डिपेंड राहायला पाहिजे. दॅट इज व्हॉट इंटरडिपेंडन्स इज आणि दॅट वर्क्स इमोशनली इन एनी रिलेशनशिप. इंडिपेंडन्स डझंट वर्क. त्यामुळे तुझ्या प्रश्नाला मी म्हणेन की एक 6 महिन्याचा तरी पिरियड, तर ब्रेकअप जर्नीमधनं स्वतःला आधी बघा तरी की मी काय शिकलीये किंवा शिकलोय, काय माझ्याकडनं चुका झाल्या, काय नाही केलं, मी काय राहून गेलं माझ्याकडनं, किंवा मी माझ्यातर्फे क्लिअर होतो मला ह्याच्यावरती काम करायचंय. बस, सिम्पल. थँक्यू. वेलकम. नमस्कार मॅम, माझा प्रश्न असा आहे की छोट्या छोट्या गोष्टीमधून नात्यात प्रेम कसं जपलं पाहिजे?
किती व्हॅलिड प्रश्न विचारला. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे नुसतं टेक्स्ट करणं असेल, व्हॉट्सअपवरती एक मेसेज टाकणं असेल की तू जेवलास का, किंवा तू जेवलीस का, तू कशी आहेस, तुझा दिवस कसा गेला, सिम्पल काही काही मुद्दे आहेत. पण हे तुमच्या इमोशन्स जनरेट करतं आपल्या पार्टनरबद्दल. आता हे मी किंबहुना असं समजते की तू सिरियस रिलेशनशिपमध्ये विचारतोस, डेटिंगमध्ये नाही विचारतोस, कारण डेटिंगमध्ये एवढी सिरियसिटी नसावी. हो. पण सिरियस रिलेशनशिपमध्ये डेफिनेटली म्हणजे एव्हरी डे यू हॅव टू वर्क ऑन युअर रिलेशनशिप, अदरवाईज युअर रिलेशनशिप विल नॉट वर्क फॉर यू. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही त्या इमोशन जनरेट करणं, तुम्ही समोरच्याला एक सिक्युरिटी देणं आणि अश्युरन्स देणं, या दोन्ही गोष्टी. कारण पुरुषांना नेहमी बाईकडून, तो ग्लोबल पुरुष कोणीही असो, त्याला अश्युरन्स लागतो आणि बायकांना सिक्युरिटी लागते. तर ह्या गोष्टी जर तुम्ही शिकलात तर डेफिनेटली कुठचंही रिलेशनशिप तुम्ही हे म्हणजे मेंटेन करू शकाल त्या गोष्टीला आणि ग्रो करू शकाल. ओके, थँक्यू. हॅलो मॅम. हाय. माझा असा प्रश्न आहे की एखाद्या रिलेशनशिपमध्ये राग, दुःख किंवा नाराजगी या ज्या भावना असतात हे योग्य पद्धतीने कशा हाताळता येतात? त्याची थोडीशी सीमा असावी. म्हणजे किती रागवायचंय, किती हट्ट करायचंय आणि किती अबोला धरायचंय, या सगळ्याला जर का आपली बाउंड्री असेल ना, तर आपण ते नातं टिकवून ठेवू शकतो. नाहीतर काय होतं, एक पार्टनर खूप जास्त अबोला धरतोय किंवा धरतीये, कोणी असेल, आणि दुसरा त्याला मनवतच राहतोय, तर तोच पॅटर्न कंटिन्यू राहतो आणि मग त्यामध्ये दुसरा एक्झॉस्ट होऊन जातो मनवता मनवता. सो ह्याची कुठेतरी बाउंड्री पाहिजे. जर का तुम्हाला कळतंय की तुमचा पार्टनर खूपच जास्त हट्टी आहे, खूप जास्त रागीट आहे, तर तुम्ही अबोला धरा आणि कुठेतरी ते कनेक्शनमध्ये त्याला हे रिअलाइज करून द्या की मी हर्ट झालोय तुझ्यामुळे किंवा मी हर्ट झालीये तुझ्यामुळे. सो आपण हे बसून बोलूया, कारण का मी असं सहन नाही करू शकत तुझा अबोला किंवा तुझा ॲग्रेसिव्हनेस. बट मॅम कधी कधी असं असतं ना की एक रिलेशनशिपला खूप टाईम झाला असेल, खूप वर्ष झाले असतील, दोघांना एकमेकांना ओळखून, पण नंतर मस्त एक असं येतं की बोरिंग वाटते ती रिलेशनशिप. सेमपणा असतो, एकमेकांच्या आपल्याला हॅबिट्स माहिती असतात, करेक्ट, एकमेकांच्या हर एक गोष्टी माहिती असतात. करेक्ट. आणि नंतर ते रिलेशन खूप टाईम झाला, 10 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, की असं वाटतं बोरिंग. मग ते नंतर कधी जेव्हा लग्नाचा टाईम येतो ना, त्या टायमाला असं वाटतं की खरंच लग्न करून आपण पुढची लाईफ म्हणजे जसं मॅरिड लाईफ चांगली होईल का अशी बोरिंग होईल? आता हे तू मोनोटोनस रिलेशनशिप बद्दल म्हणतो, मग ते सेम पॅटर्न होऊन सेम जातं. पॅटर्न. मग त्याच्यामध्ये थोडासा तडका किंवा त्याच्यामध्ये थोडासा स्पाइस ऍड करणं हे आपलं काम आहे. आपलं म्हणजे ॲज अ कपल तुम्हा दोघांचं काम आहे की त्यामध्ये मध्ये तुम्ही कुठेतरी ॲडव्हेंचरस जर्नीला जा, काही कपल ॲक्टिव्हिटीज करा, थोडंसं दूर राहा एकमेकांपासून, ग्रजेस ठेवून नाही, विलिंगली. त्या दुराव्यातनं पण परत एकोपा वाढतो. म्हणजे मुद्दामध्येही तुम्ही राहू शकता, सोलो ट्रिपला जा, कितीतरी अशा ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्यातनं आपण त्या बोरिंग मधनं कुठेतरी ते एक्साइटमेंट, कुठेतरी रिइग्नाइट करणं म्हणतो ना आपण, त्या नात्याला चार्ज करणं, तसं आपण करू शकतो. काय काय लोक खूप जास्त पॉझिटिव्ह असतात एकमेकांसाठी. म्हणजे संशय म्हणतोय, संशय, हा, पॉझिटिव्हनेस आणि पॉझिटिव्हनेस जास्त वाढल्याच्या नंतर मध्ये ते एक संशयामध्ये पण कधी कधी लोक हे करतात. याच्यावरती एक रामबाण उपाय देऊ का मी? हा. रामबाण उपाय हा आहे की आपल्या लाईफ मध्ये, पूर्ण आपलं जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये रिलेशनशिप हा एक जस्ट पार्ट आहे, तो एंटायर नाही आहे लाईफ. म्हणजे आपल्या पार्टनरला 100% आपलं आयुष्य देण्याचं ही वेळ आणि हा काळ नाही राहिला आता. हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटू शकतं, पण ही वस्तुस्थिती आहे. तर मे बी तुम्ही 15%च महत्व द्या ना आपल्या पार्टनरला. इनिशियली 15%च महत्व द्या आणि तिथून मग त्या पर्सेंटेजला हळूहळू ग्रो करा. की 15% नागरिकशास्त्राचा अभ्यास करायचा का भरपूर? नाही की नाही. मग 15%चा जास्त करायचा का अभ्यास? नाही. त्यामुळे 15% जर का आपण आपल्या पार्टनरला महत्व दिलाय, आर्ग्युमेंट्स कमी, फाईट्स कमी, डोक्याचा लोड कमी, एक्सपेक्टेशन्स कमी, लेट इट बी. वर्षानुवर्ष जशी वाटतील, मे बी 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये 40% पोहोचू आपण. पण एका डिस्टन्सनी मेंटेन ठेवता तेव्हा रिस्पेक्टही मेंटेन राहतो, व्हॅल्यूही मेंटेन राहते आणि एकमेकांबद्दल ओढही कायम राहते. थँक्यू मॅम. थँक्यू. हा, माझा प्रश्न असा आहे की नातं टिकवण्यासाठी कोणते बदल केले पाहिजे? ते एकाने केले पाहिजेत की दोघांनी केले पाहिजे? ऑफकोर्स दोघांनी करायला पाहिजे. एक कसा काय फक्त बदलून चालेल? पण एक बदलला तर जर कनेक्शन असेल तर दुसराही तर बदलतो. हे मात्र मी बघते. म्हणजे माझ्या या कोचिंग मेंटॉरिंगच्या प्रवासामध्ये मी कपल्स मला लागतच नाहीत. मला एकच पार्टनर लागतो की ज्याला नातं वाचवायचं आहे.
तो किंवा ती मला अप्रोच जेव्हा करतात तेव्हा ते स्वतःमध्ये जेव्हा बदल आणतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला पण ते बदल दिसतात. अरे आता तुझं चिडचिड नाही होते, आता तू नीट बोलतीयस माझ्याशी, किंवा तू आता वेळेवर घरी येतोयस, किंवा तू थोडासा क्वालिटी टाइम देतोयस. तर ह्या बदलांनंतर समोरचाही व्यक्ती म्हणजे जो पार्टनर असतो तो बदलायला नक्कीच रेडी होतो. थँक्यू. तुम्ही खूप छान प्रश्न केले मॅमला आणि मॅम तुम्ही देखील खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या कलिग्सना. मला तुम्हाला काही अजून प्रश्न विचारायचे आहेत. बोल ना. माझा असा प्रश्न होता की आपण कॉर्पोरेट लेवल यामध्ये काम करत असतो, अनेक पुरुष स्त्री एकत्र काम करत असतात, तेव्हा त्यांची मैत्री होते, मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात देखील होतं. त्याला स्पेसिफिकली बॉन्डिंग हे नाव दिलेलं आहे. बॉन्डिंग होते आणि मग ते असं बोलतात ना एक्स्ट्रा मॅरिकल अफेअर, या सगळ्या गोष्टी होत असतात. ह्या दृष्टीने ह्याला कशा दृष्टीने पाहावं असं मला तुम्हाला वाटतं? ओव्हर नॉलेज इज अ कन्फ्युजन. त्यामुळे इतकं सगळं सगळ्यांना माहिती झालंय आणि त्याच्यातनं पळवाटाही कशा काढायच्या हेही माहिती झालं. बरोबर. तर जेव्हा तुम्ही मायक्रो लेवलला सुद्धा तुम्ही एखादी अशी गोष्ट करताय, इट सेल्फ इज अ मायक्रो चिटिंग. बरोबर. तुम्ही जर ओके आहात तर त्याचे परिणाम तुमच्या संसारामध्ये येणार आहेत. मग ते तुमच्या मुलांवरही अफेक्ट करतील, घरातल्यांवरती अफेक्ट करतील, तुमच्या मॅरेजवरती पण अफेक्ट करणार, तुमच्या लग्नामध्ये संसारामध्ये पण अफेक्ट करणार. तर त्याची जबाबदारी घेऊन तुम्ही जे करताय विच इज गुड, करा. म्हणजे त्याच्यात माझा वैयक्तिक मी काहीच बोलू शकत नाहीये. पण चीटिंग इज चीटिंग. पण हे सिच्युएशन आहे का जस्ट अट्रॅक्शन म्हणून होतात त्या सगळ्या गोष्टी? कधी कधी हे इन्फॅच्युएशन म्हणून असतं, कधीतरी हे अट्रॅक्शन, फिजिकल अट्रॅक्शन म्हणून असतं, कधी कधी इमोशनल अट्रॅक्शन जास्त असतं. कारण आजकाल असं बघितलं गेलं आहे की पार्टनर्समध्ये इमोशनल कम्पॅटिबिलिटी किंवा इमोशनल कनेक्शन खूप जास्त मिसिंग आहे. खूप कोल्ड नातं आहे, खूप ड्राय नातं आहे. मग तो इमोशनल भाग ते अरे हा मला विचारतच नाही आल्यानंतर की तू कशी आहेस, तुझा दिवस कसा गेला, किंवा ती मला विचारतच नाही की अरे तू आज लवकर कसा आलास, किंवा आज तुला एवढा लेट का झाला. तो कन्सर्न जेव्हा तुम्ही दाखवत नाही आहात ना, दॅट कम्स टू इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे तर जर तुम्ही इमोशनल कम्पॅटेबल नाही आहात किंवा कनेक्शन मिसिंग आहे तर कुठे ना कुठे ते तुमचा पार्टनर ज्याला खूप भूक आहे इमोशनची तो बाहेर शोधणारच. सो जे चाललंय ते आता खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. आणि बरोबर. कारण का आपण काय करतोय की हतबल होऊन सगळं बघतोय. माझं म्हणणं आहे कुठेतरी एखाद्या गोष्टीचा चार्ज तर घ्यायला पाहिजे की जर हे नाही होतं तर हे मी शिकेन आणि हे मी इम्प्लिमेंट करेन. बरोबर. ती गोष्ट झाली तर बऱ्यापैकी काही गोष्टी सावरायला मदत होईल. आता तुम्ही जसं म्हणालात की आपला पार्टनर आपल्याला विचारत नाहीये, वेळ देतोय की नाही, वेळ हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण की आपल्या आत्ताचं जे स्केड्यूल आहे ते खूप बिझी असतं. या बिझी स्केड्यूल मध्ये किती वेळ दिला पाहिजे, आणि कम्युनिकेशन गॅप आता सध्या जो आहे तो संवाद जो आहे तो कमी झालाय जोडीदारांबरोबर? नक्कीच झालाय. म्हणजे खूप जास्त ड्राय पण झालाय किंवा ऑलमोस्ट नाही असंही आपण म्हणू शकतो. मग तुम्हाला विचारायचंच ना, मला कसं कळणार की मला तुझा हात हातात घ्यायचा आहे ते. म्हणजे इथपर्यंत रोबोटिक झाल्यात गोष्टी. अगदी सेन्स करणं कुठेतरी मिस होत आहे. आणि इथे ही म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. किंवा आय वुड से रिलेशनशिप्स आर गेटिंग एक्सपेन्सिव्ह डे बाय डे. ही गरिबी झाली म्हणजे तुमची. तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुम्ही नक्की क्वालिटी टाइम 15 मिनिटाचा जरी दिला तरी त्या 15 मिनिटात तुम्ही काय करताय. का मोबाईल स्क्रोल करत करत तुम्ही त्याला उत्तरं देताय, का काहीतरी दुसरं तुमचं काम करत त्याला. सो यू आर जस्ट चुझिंग समथिंग ओव्हर युअर पार्टनर. मग ते वर्क नाहीच होणार. ते एकदम शेवटचा प्रश्न म्हणजे प्रेम, विवाह आणि नातेसंबंध अधिक सुंदर करण्यासाठी स्वतःमध्ये काय बदल केला पाहिजे? सेल्फ कनेक्शन. स्वतःला पहिलं रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू द्यायला शिका. स्वतः जेवढे कनेक्टेड असाल स्वतःशी तेवढा तुम्ही स्टँड घ्यायला शिकाल. जेवढा स्टँड घ्याल तेवढी तुम्ही स्वतःला आधी ऍक्सेप्ट कराल. बरोबर. स्टँड घ्याल आणि स्टँड घेतल्यानंतर तुम्ही समोरच्याला सुद्धा समजून घेण्याची तुमची पात्रता वाढवाल. तो माणूस उद्विग्नतेमध्ये किंवा ती व्यक्ती मुलगी असेल तर ती मुलगी जर का उद्विग्नतेमध्ये बोलली असेल किंवा एखादी गोष्ट केली असेल तर ती माफ करायची तरी कपॅसिटी माझ्याकडे आहे का. कारण रिप्लेसिंग द पार्टनर इज नॉट गोइंग टू हेल्प यू फॉर अ लॉंग टाइम. बरोबर. बेस लेवलला तुम्ही सेमच राहिलात, फक्त पार्टनर बदललात. त्यामुळे आधी स्वतःमध्ये बदल आणा आणि मग पार्टनर खरोखर बदलतोय का बघा. माझ्याकडे येणाऱ्या केस स्टडीजमध्ये 92% आय वुड से अगदी काही जे डिवोर्सला जातात म्हणजे सेशन्स घेतलेत, वर्क झालं नाहीये त्यांच्या पार्टनरकडनं, असे फक्त 8% आहेत. पण 92% लग्न खरोखर वाचतात, नाती वाचतात, ज्यामध्ये मला कपल लागत नाही. मला फक्त एक सिंगल पार्टनर लागतो ज्याला नातं वाचवायचंय.
मग तो ती कोणीही असेल. पण तुमच्याकडे सगळ्यात जास्त टक्केवारी कोणाची, म्हणजे महिलांची का पुरुषांची 85% महिला आहेत माझ्याकडे. लग्न वाचवण्यासाठी? लग्न आणि नातं दोन्ही, म्हणजे त्यात जेन्झी पण आल्या, त्यामध्ये मिलेनियल्स पण आल्या, प्री मॅरिटल लेवलला लग्न ठरलंय तरी कन्फ्युज्ड आहेत अशा आल्या. म्हणजे ज्यांना वधूवर सूचक मंडळामधनं मी डेटिंग मिक्सर्स पर्यंत कन्व्हर्ट करते. कारण वधूवर सूचक मंडळ हा एक आराखडा आहे विच इज नॉट बॅड, पण तो आत्ताच्या मुलींना हे मुलींना हा साजेसा आहे का हे बघा. नाहीतर डेटिंग मिक्सर्स हा ओके, डेटिंग ऍप्स आर आउटडेटेड बाय द वे. डेटिंग मिक्सर्स हा ओके ज्याच्यामध्ये स्पीड डेटिंग आहे. कितीतरी असे ऍक्टिव्हिटीज होतात ज्यामध्ये की त्याच्यातनं त्यांना ओळखी वाढू शकतात, एक्सप्लोर करता येतं म्हणजे बऱ्यापैकी. निश्चितच. खरं खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.